प्रल्हाद महाराजांनी काय केलं असेल, शाल बाजूला केलं. पुष्कळ लोक घाबरतात, काय करावं समजतच नाही त्यांना. सांगावं लागतं पाया पडा, अनुग्रह घेतला ना, अरे डोकं ठेव ना, तेवढं कशाला बाजूला ठेवतो मक्याच्या कणसासारखं. ठेव गुरुच्या पाया. आमच्या प्रल्हाद महाराजांनी न सांगता पायावर गच्च डोकं ठेवलेलं आहे. डोळ्यातल्या अश्रुधारांनी महाराजांचे पाय स्वच्छ धुवून काढले. कोण तुझ सम सांग मज गुरु राया, कोण तुझ सम सांग मज गुरु राया. कैवारी सदया सदया, कैवारी सदया, कैवारी हो पाहिजे ते अंगी स्वीकारा, पाहिजे ते अंगी स्वीकार. भव दुःख हराया, गुरु राया. कोण तुझ सम सांग मज गुरु राया, कोण तुझ सम सांग मज गुरु राया. कैवारी सदया सदया, कैवारी कैवारी. अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु ब्रह्म चैतन्य रामानंद महाराज की. सुंदर पद केलेलं आहे आमच्या नंदुभाऊने, पण म्हणायला वेळ नाही. काय काय सद्गुरु रामानंद कृपाघन मला लाभले हो, भवा तुने माझाशी काढले हो. कार्यक्रम आटोपला. सद्गुरु रामानंद महाराज जालन्याला निघून गेले आणि प्रल्हादाचं राहिलेलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी पुन्हा सखाजी शास्त्रीकडे त्यांना पाठवण्यात आलं. जवळपास शिक्षण पूर्णत्वाला आलेलं होतं, पण सखाजीला सोडावं वाटत नव्हतं अशा शिष्याला. आणि गुरुची परवानगी गेल्याशिवाय निघून जाऊ नये. आपण अनेक वेदविद्यालयामध्ये जाऊन पहा, पूर्ण विद्यार्थ्यांना करतच नाहीत. विद्यार्थी पोटापुरतं मिळाले की पळाले. स्वतंत्र आपला एक बोर्ड टाकायचा आणि आपली नवीन एक पाठशाळा सुरू करायची. आपल्यात किती आहे याची परीक्षा नाही, दुसऱ्यांना शिष्य बनवायची गर्दी. प्रल्हाद महाराजांची सगळी तयारी असून सद्गुरूंची परवानगी मिळेपर्यंत तिथेच राहिलेले आहेत. शिक्षण चालूच असतं. आईला नेहमी एक काळजी असते. पूर्वीच्या काळी काय, सदाचार संपन्न मुलगा आहे बरं का, सात्विक आहे, विद्वान आहे, एवढाच क्रायटेरिया पुरेसा होता. ते बाकीचे बायोडाटा आणि बाटा हे सगळे या युगात आले. आईला वाटू लागले की माझ्या प्रल्हादाचं लग्न झालं पाहिजे, बोलून दाखवायचं कोणाला. पण रामानंद महाराजांनी मनातून जाणलं की गंगामाईची इच्छा काय आहे, पूर्ण केली पाहिजे आपण. एकदा अगदी सगळे रामानंद महाराज फिरता फिरता विदर्भातून फिरत असताना सुलतानपूर नावाच्या गावाला आले. मेहकरजवळ सुलतानपूर सगळ्यांना माहिती आपल्याकडे. तिथे एक शामराव खेरडे नावाचं एक सात्विक घराणं आहे. कोणाकडे उतरावं, कुठे, हे सगळं संतांना समजत असतं, तिकडेच जातात. शामराव खेरड्याच्या घरी आलेले.
प्रपंचातली सगळ्यांची चौकशी करता करता समजलं शामरावांना ज्या मुली आहेत त्यापैकी मैना नावाची सगळ्यात लहान मुलगी आहे, तिचंच लग्न व्हायचं एवढीच एक काळजी आहे आता, बाकी काय नाही. आपल्या आशीर्वादाने लग्न जमलं म्हणजे मग आनंदाने हरिहरी स्मरण करता येईल. मुक्काम झालेला होता म्हणून सकाळपासून माध्यान्ह काळापर्यंत त्या महिनेचं वागणं बोलणं आज्ञाधारकपणा हे सगळं आमच्या रामानंद महाराजाच्या डोळ्यामध्ये भरलं, मनामध्ये पक्क ठसलं आणि त्यांनी सांगायचं ठरवलं की शामरावजी, या महिनेकरता आम्ही एक वर शोधून ठेवला आहे. कोण आहे हो? माहिती आहे ना तुम्हाला गावाचं नाव? धन्य जगी या साखर खेरडा, संतांची नगरी बसे जी भोगावती. मुकुंद अण्णा मुकुंद अण्णांचं चरित्र, बाबाशास्त्रीचा इतिहास आणि अशा घराण्यामध्ये असणारा प्रल्हाद, ज्याच्यावर अनेक साधू संतांची कृपा आहे, वेदाचा शास्त्राचा पूर्ण अभ्यासामध्ये निष्णात झालेला आहे. ऐकल्याबरोबर आमच्या शामरावजींना एवढा आनंद झाला. एक तर सुचवणारे कोण आहेत? भूत वर्तमान आणि भविष्याचं ज्ञान असणारे सद्गुरू रामानंद महाराज मुकुंद अण्णांच्या घराण्याशी संबंध आणतात. नाही म्हणायची काय हिंमत आहे. लगेच पायावर नमस्कार केला. महाराज, हा योग आपल्या कृपेने लवकर जुळून यावा. अन्यथा सांगणारच नाहीत रामानंद महाराज. प्रत्येक जीवाचं कल्याण करण्याचा हेतू त्यांचा आहे. महाराज काय करू, मी कोणाकडे जाऊ? बाबाशास्त्रीला पत्र लिहिलं. आपल्या प्रल्हादासाठी एक स्थळ पाहिलेलं आहे, आपण या, पाहून घ्या, बोलणी करा, माझं काम झालं. रामानंद महाराज नागपूरकडचे असल्यामुळे सडे तोड, कोणाला काय वाटेल याचा काही प्रश्न नाही. तुम्हाला स्थळ सुचवलंय, जा, पहा, बोला आणि काय करायचं ते करा. काळ फार चांगला होता. सोन्याकडे पैशाकडे कोणाचं लक्ष नसायचं. पद्धतच होती, दूध भात जेऊ घाला. तो दूध भात असायचा का? आजही म्हणतो आपण त्या दुधामध्ये काय काय अडकलेलं आहे, आलू बोंडा, दही वडेल, भजन, काय काय असतं. लग्न ठरलं. सुलतानपूर नावाचं गाव फार लहान आहे. व्यवस्था झाली पाहिजे. मुकुंद अण्णांचा परिवार मोठा आहे. बाबा शास्त्रींचा फार ठिकाणी कार्यक्रम होता. त्यांचे सगळे शिष्य प्रशिष्य, त्यांचे प्रेमी, त्यांचे यजमान सगळे येणार. व्यवस्था झाली पाहिजे. बालाजी मंदिर मेहकर त्या सुंदर अशा प्रकारच्या पवित्र क्षेत्रामध्ये विवाह ठरला. प्रल्हादाला बोलून आणण्यात आलं आणि आईनं आनंदाने सांगितलं, प्रल्हादा आता 8 दिवस राहिले, बरं कशाला जमाय, लग्न ठरलंय, मी लग्न करणार नाही. जे महाराजांनी हात झटकले एकदम. गंगामाईला जवळ बसून घेतलं प्रल्हादाला. प्रल्हादा, मागे 2-3दा विषय काढला, तू असाच पळून गेला, हे बरोबर नाही. आणि खरं सांगू का, हे लग्न आम्ही ठरवलं नाही. प्रल्हादा, लग्न तुझे आम्ही नाही ठरविले. प्रल्हादा, लग्न तुझे रे आम्ही नाही ठरविले.
गुरुराजे रामानंदे स्वेच्छेने ठरविले प्रल्हादा लग्न तुझे आम्ही ना ठरविले. आता आपल्या गुरुने जे लग्न ठरवलंय ते तुला मोडायचं तर मोड बाबा. आणि तुला मला माहिती आहे तू गुरु भक्त आहेस. हा अरे गुरुच्या स्थानाचं महत्व मी समजून सांगू का तुला प्रल्हादा. ब्रह्मादिका श्रेष्ठ ऐसे श्री गुरुचे पद असे वैराग्य भाग्य ज्यांचे तत्थाही विलसत असे. रामानंदा योग्य वाटे ते ज्यांनी ठरविले प्रल्हादा लग्न तुझे आम्ही नाही. हे सगळं प्रल्हाद महाराज रामानंदाने ठरवलंय बाबा. आणि मला एक माहिती आहे गुरु आज्ञा पालनाचा निश्चय तो तव पहा. आयुष्यात मला कल्पना आहे तू गुरुची आज्ञा तू मोडणार नाही. तुला आधी कळवलं नाही. आम्ही ठरवलंच नाही. रामानंदाने ठरवलं न काही करायचं नको करू. पण गुरु आज्ञा पालनाचा निश्चय तो तव पहा. या आयुष्या वागण्याने विपरीत होईल पहा. ना तोडी निश्चयासी दुष्ट करीत्यासी भले प्रल्हादा लग्न तुझे रे आम्ही नाही ठरविले. काय आईसाहेबांना समजून सांगितलं. वशिष्ठ बाबादेवासारख्यांनी सुद्धा गृहस्थाश्रम स्वीकारून परमार्थ केला. आज वशिष्ठ वामदेवांचे नाव घेतल्याशिवाय आमचं ब्रह्मकर्म पूर्ण होत नाही असा त्यांनी अधिकार लग्न करूनच मिळवला ना. मग रामानंदाने ठरवलंय पाय काय करायचं ते. आईच्या पायावर डोकं ठेवलं. आई रामानंदाचं नाव घातलं आता मी काय करू. लग्नाची तयारी सुरू झाली आणि निघायची तयारी झाली. प्रल्हादाचा विवाह ठरला मेकन ग्रामी निष्ठ गेला. सख्या सोयर आनंद झाल निघण्याचा तो दिनही पातला. अरे ग्रामवासी जन झाले गोळा माई दंडे देशपांडे ते सहवाहन ते तयार होते. प्रभू रामासी वंदुनी मग ते रामानंदा नमित होते. सगळी तयारी झाली महाराज. बैलगाड्या सज्ज झाल्या. आपल्या प्रल्हादाच्या लग्नाला जायचं म्हणून काय सजले सगळे देशपांडे कडक कपडे. लग्नाला जायचं ना लग्नासारखे कपडे पहा ना तुम्ही. सगळे देशपांडे सजलेले. माई काय दंडे काय सजून धजून तयार. प्रल्हाद महाराजांना तयार करण्यात आलेलं. तयार म्हणजे काय धोतर बंडी पटका सगळ्या गाड्या निघायला लागल्या. रामानंद महाराजांना मिलन त्यांचा टांगा सतत काय रामानंद महाराजांचं. अहो वैराग्य तसंच भाग्यही तसंच होतं. म्हणून तो वर्णन आहे वैराग्य भाग्य मंडिता पंडिता आहे ना एक आरतीमध्ये वर्णन घातलेलं आहे बा. लंगोटीवर राहायचे तर कधी असे एखाद्या राजाला लाज वाटेल असं राहायचे रामानंद महाराज. आत्तापर्यंत आमच्याजवळ त्यांच्या त्या पितळीच्या रिकिबा होत्या घोड्याच्या. लगाम एवढाले कडे पितळीचे काय घोडं होतं रामानंद महाराज. त्यांच्यासाठी स्वतंत्र त्यांच्या वैभवाला शोभेला अशी बैलगाडी सजवलेली गाडी म्हणजे त्याला काय म्हणत होते दमनी दमनी दमनी. काय तट्टा लावलेला त्याला पडदा टाकलेला त्याला बैलाला झूल घातलेली घागरमाळा लावलेल्या. अरे क्या बात आहे. आदर वाटतं अशी बैलगाडी दिसली की आपणही बसावं. आता काय 10 रुपये द्यायचे रिक्षात बसायचं. तो 3-3दा भांडणं करतो आपले. 15 रुपये ठरवले 10 रुपये कसे देता आपली अवस्था.
रामानंद महाराजांनी सुंदर अशी ती बघी काय छकडा दमनी दमनी तयार सजवू नये, बाकीच्या गाड्या तयार आहेत. रामानंद महाराज म्हणले असे करा, गाड्या पुढे जाऊ द्या, येतोच आपण निघू. ठीक आहे, महाराजांची आज्ञा. लोक तयार झालेले होते, घाम पुसू पुसू बेजार झालेले होते. बसा, जय जय श्रीराम, जय हरी श्रीराम. बैलगाड्या सुरू झाल्या खेळण्याच्या बाहेर. काय 100 गाड्या असतील हो प्रल्हाद महाराजांच्या लग्नाला. आपण काल वर्णन ऐकलं ना, राधेच्या लग्नाच्या 60 गाड्या. तर प्रल्हादाच्या किती? समीकरण मांडा, कॉम्प्युटरवर टाका आणि उद्या मला सांगा. 10 वाजता सांगितलं तरी चालेल, कारण 7 वाजता मी जाणार आहे. सगळ्या गाड्या साखर खेळण्याच्या बाहेर पडल्या आणि आता महाराजांना दमनीत बसायचं. दमनी सुरू व्हायची इतक्यामध्ये एक पोस्टमन आला, एक पत्र घेऊन. रामानंद महाराजांच्या हातात पत्र दिलं. कुठून आलंय? गोंदवल्याहून. सद्गुरुनाथ महाराज. काय होतं पत्र? जेवत असल्यास हात धुण्यासाठी गोंदवल्यात येणे. आता गोंदवलं म्हणजे काही रामनगर आहे का? बरे 400 किलोमीटरचं अंतर आणि जेवत असल्यास हात धुवायला येणे. इकडे काय चालू आहे? प्रल्हादाचं लग्न. बैलगाड्या पुढे गेल्या आणि प्रल्हाद लग्नालाच तयार नव्हता. आपण ठरवलं म्हणून लग्नाला उभा राहिला आणि आपण गेलो नाही तर काय होईल पंचायत. हा तसा हट्टी आहे. कोण आहे प्रल्हाद? वैराग्याचा पुतळा, प्रगटला भूतळा. वैराग्याचा महामेरू असणारा प्रल्हाद मी जर गेलो नाही तर लग्नच लावणार नाही याची पूर्ण रामानंद महाराजांना खात्री आहे. मनामध्ये ठरवलं, महाराज तुमचं पत्र आलंय ताबडतोब यायला पाहिजे, पण या प्रल्हादाची मला काळजी आहे. असं असतं पहा, एकदा शिष्य केला ना गुरुनं, तर गुरु शिष्याची प्रापंचिक आणि पारमार्थिक दोन्ही जबाबदाऱ्या उचलतात. हां, कुठे संकल्प नाही आहे अनुग्रह घेताना की आमच्या दोन्ही जबाबदाऱ्या, पण गुरु स्वतःचं कर्तव्य समजून प्रापंचिक आणि पारमार्थिक दोन्ही जबाबदाऱ्या आपल्या शिष्याच्या सांभाळत असतात. असा अनुभव आहे, असा इतिहास आहे. आपण पहा ना, आनंदसागर महाराज वयाच्या 35व्या वर्षी गेले. 2 मुलं आणि 1 मुलगी. एकालाही समज आलेली नव्हती. सगळा प्रपंच अर्धवट सोडला, पण त्यांच्या प्रपंचाची जबाबदारी ब्रह्मचैतन्य महाराजांनी सांभाळली. महाराज जयासी वाटे सुखजी असावे, त्याने रघुनाथ भजनी लागावे, स्वजन सकलही त्यागावे, दुःख मूलजे. त्यांची जबाबदारी सद्गुरू उचलत असतात. या प्रल्हादाचं काय करावं, त्याचं लग्न लावू आणि लगेच आपण गोंदवल्याला मेहकरवरून जाऊ असं मनात ठरवलं. प्रवास सुरू झाला आणि प्रवास सुरू होत असताना मार्गशीर्षाचा महिना आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये कुठे पाऊस पडतो का? वर्षा ऋतू संपून नंतर कोणता लागतो? पापारावला विचारा. नंतर लागतो शरद ऋतू. पावसाचा काळ संपलेला आहे, पण रामानंद महाराजांची बैलगाडी जशी लागलेली आहे मार्गाला. अचानक नभ मेघानी आक्रमिले, नभ मेघानी आक्रमिले, नभ मेघानी आक्रमिले, नभ मेघानी. तारागण व्यापून गेले, तारागण कड़ 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 शब्द करोनी. आवाजामध्ये कडकड कडकड असा विजांचा कडकडाट व्हायला लागला.
गाड्या चाललेल्या आहेत, मेहकरला पोचायचं आहे. 4 किलोमीटर अंतरावर गाड्या गेल्या. पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे हाकाऱ्या माणूस महाराजांच्या रामानंद महाराजांच्या गाडीच्या पुढे पळत चाललेला होता. रामानंद महाराज पधार रहे है, पहिली पद्धत होती. मोठा माणूस चालला की त्या गावात वर्दी द्यायची, त्यांनी बाहेर येऊन सत्कार केला पाहिजे म्हणून. आता आपल्याच घरात येऊन विचारावं, कुठे गेली, कुठे गेली, कुठे गेली, कोण येऊ देत नाही, ही आपली किंमत.